आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने नवव्या वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठी कपात होणार आहे. 2019मध्ये पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळेल. त्याशिवाय सरकारकडून मिथेनॉलयुक्त पेट्रोल विकण्याची परवानगी मिळताच पेट्रोल डिझेल 10 ते 15 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीत घसरण सुरू असून बुधवारी क्रूड ऑइल $50 प्रति बॅरल दराने विकले जात होते. 2 ऑक्टोबर 2018मध्ये क्रूड ऑइल $85.6 प्रति बॅरल दराने विकले जात होते. तेव्हापासून आत्तापर्यंत कच्च्या तेलाच्या दरात घट होऊन जवळपास 71% घसरण झाली आहे. सरकारकडून देशातील सर्वोच्च संस्थांमध्ये हस्तक्षेप केला जात आहे. विरोधकांना नाउमेद करण्याची भूमिका विद्यमान सरकार घेत असून देशात आणीबाणी सदृश स्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. अहमदनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. CBI सारखी सर्वोच्च तपास संस्थाही यापासून दूर राहिली नाही. क्रमांक 1चे अधिकारी आणि 2च्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप होत आहेत. प्रकरण न्यायालयात गेले आहेत. तीच गत आज भारतीय रिझर्व्ह बँकेची झाली आहे. रघुराम राजन यांनी राजीनामा दिला. मोदींनी गुजरातेतून उर्जित पटेल यांना आणले, पण त्यांच्याबरोबर यांचे जमले नाही. RBIच्या पैशावर यांचा डोळा आहे असा आरोप. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत राज्यात एकूण 48,561 शाळा प्रगत झाल्या आहेत, तर 66,458 शाळा डिजिटल झाल्या असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. यामध्ये ज्ञानरचनावादी पद्धतीचा अवलंब करणाऱ्या शाळांची संख्या 67,827 इतकी आहे. 2018 या वर्षात 1,70,000 तंत्रस्नेही शिक्षक तयार झालेत. यासोबतच इंग्रजी माध्यमाचे 34,000 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांकडे वळले असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटना आज रविवारी 30 डिसेंबर रोजी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास घडली. गोंदिया तिरोडा मार्गावरील अदानी विद्युत प्रकल्पाच्या गेटसमोर दुचाकीला कारने धडक दिली. दुचाकीस्वार तिरोडा तालुक्यातील गुमाधवाडा येथील असून ते आपल्या गावावरून जमुनिया येथे जात होते. दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. उमरेड पवनीकरांला वन्यजीव अभयारण्यात एक नर वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी 8 वाजताच्या सुमारास पर्यटकांना हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. काही पर्यटक सकाळी अभयारण्यात पर्यटनास गेले होते. यावेळी त्यांना चिंचगाव बीटजवळ वाघ आढळला. त्याची कोणतीही हालचाल होत नसल्याने पर्यटकांनी वनाधिकाऱ्यांना माहिती दिली. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता वाघ मृतावस्थेत आढळून आला. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आरमोरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर आरमोरी शहरातील तसेच पालोरा गावातील जवळपास 80 भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. माजी शिवसेना जिल्हाप्रमुख हरीश मने यांच्या निवासस्थानी या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. कासवी ग्रामपंचायतच्या सरपंचा पुष्पलता तिवाडे यांच्यासोबत 80 जणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. अल्लापल्ली ग्रामपंचायत अंतर्गत 14व्या वित्त योजनेतून शहरात विविध विकास कामे करण्यात येत आहेत. आज सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आलापल्लीच्या सरपंच सुगंधा मडावी, पंचायत समितीचे उपसभापती राकेश तलांडे, पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.